वाचन संस्कृतीबद्दल बोलायचं झालं तर आपली तरुणांना थोडंसं वाचन कमी होतं आहे आणि मोबाईलचं वेड वाढतं आहे, म्हणून हे त्यांच्यासाठी कविता. मोबाईलवर सटासट बोटं फिरवताना मला दिसतात रंगबिरंगी चित्र. मोबाईलवर सटासट बोटं फिरवताना मला दिसतात रंगबिरंगी चित्र, याचे त्याचे फोटो, आंबटगोड व्हिडिओ, हवी नकोशी माहिती, बरोबर त्याच्या खाली कुणी दिलेले अंगठे, दाखवलेल्या वाकुल्या, मिसकावलेले डोळे, हे आणि ते. मी जाम बिझी या खेळात. अगदी गॅसवर ठेवलेलं दूधही केव्हा जातं उतू याचंही राहत नाही भान मला. आणि पापडी न हलवता मी गुंतलेला स्क्रीन आणि या बोटांच्या या खेळात. अचानक आठवतात मला कपाटात पडून राहिलेली पुस्तकं, माझी वाट बघणारी, स्पर्शासाठी आसुसलेली, मलिन चेहऱ्याची मधूनच टिपं काढणारी. आठवतच नाही कधी घेतली होती त्यांची भेट मी शेवटाला. 3 इंच रुंद आणि 5 इंच लांब अशा एका स्क्रीननं घातलेला जीवघेडा विळखा आणि कपाटातील अंधाऱ्या उबट वातावरणात आचके देत आपल्या सरणाची वाट पाहत पडून असलेली पुस्तकं. यांचा कसा काठावा संपतो हे समजण्याच्या पलीकडे गेलेली आम्ही धूर्त माणसं. याच्या पलीकडे गेलेली आम्ही धूर्त माणसं बघतो जिवंत मरण पुस्तकांचं उघड्या डोळ्याने निर्लज्जपणे. या मेंदू बत्थळ करणाऱ्या विखारी उपकरणाकडे वळलेली माणसं पुस्तकांच्या वस्तीवर यायला हवी. या मेंदू बत्थळ करणाऱ्या विखारी उपकरणाकडे वळलेली माणसं पुस्तकांच्या वस्तीवर यायला हवी. रक्तात विरघळून पुस्तकं नसानसातून व्हायला हवी.